हे बघा, पर्पज सॉल्व होत नाही याचं पूर्णपणे याची जबाबदारी आता त्या ट्रॅफिक पोलीसवरच आहे. कारण ते नको तिथे आता हे पगार सांगतात इथेच ट्रक उभा केला, ट्रॅफिक जाम होणार. मी त्यांना सांगितलं पुढे जाऊ दे, पुढे त्याला अडवा तिकडे. आणि येणारी ट्रॅफिक जे आहे त्यांना पिवळा सिग्नल मिळाला की त्या सिग्नलजवळच त्यांनी थांबलं पाहिजे. ते पुढे येऊन थांबतात. फार लहान लहान गोष्टी आहेत. तर थोडंसं ट्रेनिंग या पोलिसांना दिलं ना तर या सगळ्या अडचणी दूर होतील. तरीसुद्धा जे आहे आता ही जे एक नवीन कंपनी जी आहे PWDनेच काढलेली, जसे MSRDC आहे तशी एक वेगळी कंपनी त्यांच्या अखत्यारीत त्यांनी काढलेली आहे. आणि मग तिथून ते आता अंडरपासची जी ती योजना आखतात. तर आम्ही आमच्या कल्पना काय आहेत त्या पण त्यांना सांगितल्या, कुठे कुठे अडचणी येणार आहेत. तर त्याचा तो आणखीन तो स्टडी ते करत आहेत. आणि मला वाटतं की ठीक आहे, ती पण योजना चांगली राहील. फक्त जे आहेत या हे जे आहेत, हा जो ब्रिज आहे मोठा, त्याचे कॉलम्स आहेत, वॉटर मेन्स आहेत, सर्व्हिस लाईन्स आहेत, त्या आडव्या नक्की येत आहेत. तर त्यांना टाळून आपल्याला आतून ते बरोबर तो रस्ता काढावा लागणार आहे. त्यामुळे त्याची जी काळजी जी आहे ना ती ते घेणार आहे. असं नाही की 2 वर्षाहून अधिक कमी नाही. आपण असं विशफुल थिंकिंग आहे, पण मला वाटत नाही. सुरू व्हायला जाऊन 6 महिने जातील ते परत. साहेब, सूरज चव्हाण यांना राजीनामा द्यायला अजितदादांनी सांगितलं. सूरज चव्हाण यांनी राजीनामा द्यावा असं अजितदादांनी सांगितलं, ट्विट केलं अजितदादांनी. मला काय माहिती, मी आत्ताच आलो. अजितदादांनी आदेश दिला सूरज चव्हाणांना की आपण राजीनामा द्यावा. तो काही प्रकार झाला काल. या सगळ्या भानगडीनंतर अजितदादांनी ते ठीक आहे. तर मला काय माहिती नाही काय ते झालं, ते पाहिलं आहे मी काय ते. पण मी आता देवल्यावरून आलो, त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलं तुमच्याकडूनच मी ऐकतो आहे. तर अध्यक्ष आहे, त्यांनी काय ठरवलं असेल. साहेब, गडकरींच्या संदर्भात ते बसलेले असताना पत्ते फेकण्यात आले. या घटनेकडे तुम्ही नेमकं कसं बघताय? राज्यात राजकीय वातावरण असं होतं का यापूर्वी? असं आहे की ज्यांना काही निवेदनं द्यायची आहेत त्यांनी यावं, निवेदन द्यावं. त्यांना चर्चा करावी. पण अशा रीतीने पत्ते वगैरे उधळणे वगैरे त्यांच्या अंगावर हे बरोबर नाही ना. आणि पत्ते बित्ते हा प्रकार हा काही तटकऱ्यांनी केलेला नव्हता ना. ते काय खेळत नव्हते पत्ते. त्यांचा काय दोष आहे? ते पक्षाच्या कार्यक्रमासाठी चाललेले होते. बाकी काय चाललं आहे ते चाललं आहे. पण अशा वेळेला त्यांना प्रोक करायचं काम तिथल्या कार्यकर्त्यांना सुद्धा की पत्ते असे उधळणं वगैरे. त्याच्यामुळे साहजिक आहे, तो सूरज असेल किंवा कोणी असेल त्यालाही राग येणारच असेल. शेवटी ही तरुण मुलं आहेत. आणि मग या अशा गोष्टीला आमंत्रण मिळतं ना. साहेब, माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी विरोधकांकडून मागणी केली जाते. ठीक आहे, तर ते विरोधकांची मागणी आहे. कारण त्याच्यावर मी काय बोलतो. संजय राऊत यांना स्पष्टीकरण दिलेलं आहे. कोकाटेंचं स्पष्टीकरण आहे की तिथे ॲडव्हर्टाईज करत होतो आणि आता काही बंद स्किप करायला गेलो होतो. मला काय माहिती. साहेब, संजय राऊत म्हणताय 4 मंत्री घरी जाणार आहे. 4 मंत्री घरी जाणार आहे. संजय राऊतांनी आरोप केला हनी ट्रॅप. आम्ही सुद्धा दोन भाजपचे आहे. हे काय आम्ही पण जातोय आता घरी. हे काय आम्ही घरीच चाललो आता. आम्ही काय विषय मुंबईला पण मी घरीच राहतो अजून. मग साहेब, नाशिकच्या घरी राहतो. साहेब, नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणामुळे सोशल मीडियातील नाशिककर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताय, ती चौकशी करा असं म्हणताय. कसं बघतं सगळं? असं आहे की स्वतः मुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतात. त्यावर आता आम्ही काही कॉमेंट करणं हे काही बरोबर नाही. काय ते काय करतात ते त्यांना माहिती आहे. आणि ते जे काय करतील डिपार्टमेंट पोलीस काय करेल ते काय कोणाला असं आमंत्रण देऊन सांगून करणार नाहीत. ते बघतील काय. थँक्यू. काय मुंबई ब्लास्टमधल्या आरोपींना निर्दोष सोडण्यात आलेला आहे. ठीक आहे, मला वाटतं 18 वर्ष झाली त्या केसला. आणि त्याच्यामध्ये काहीतरी त्रुटी त्यांना सापडल्या असतील. कदाचित 18 वर्ष पूर्ण झाले हा एक मुद्दा असू शकतो. कारण साधारणपणे 14 वर्षापर्यंत जन्मठेप असते. त्याच्यामुळे 18 वर्ष झाले असेल. आता काय कुठल्या मुद्द्यावर त्यांना सोडण्यात आलं काही कल्पना नाही.
त्याच्यावर कदाचित सरकार सुप्रीम कोर्टात सुद्धा जाऊ शकेल, पण मला त्याची पूर्ण माहिती नाही आज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.